स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. स्वस्थ मनुष्याचे स्वास्थ्य रक्षण व रोगी व्यक्तींचा रोगनाश करून आरोग्य संपन्नता टिकवण्याच्या मुख्य उद्देशानेच आयुर्वेदाची उत्पत्ती ही झालेली आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनामध्ये आचरवायचे काही नियम दिनचर्या व ऋतुचर्या या स्वरूपात वर्णिलेले आहेत. तर यातील ऋतुचर्या म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ऋतूत आरोग्याची घ्यावयाची काळजी. या विषयावर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. प्रथम आपण हिवाळ्याबद्दल बघू. हिवाळ्यात बाहेरच्या थंडीमुळे शरीरातील उष्म्याला बाहेर जायला अवरोध उत्पन्न होतो व तो अवरोध शरीराच्या आत केंद्रित झाल्याने शरीरातील अग्नीला अधिक प्रदीप्त करतो, ज्यामुळे भूक ही अधिक लागते व खाल्लेले अन्न पचवण्याची क्षमताही सुधारते. त्यासाठी विशिष्ट आहार घेणे हे गरजेचे आहे. सकाळी नाश्त्यामध्ये बिस्किट चहाऐवजी रव्याचा शिरा, दलिया, पोहे याखेरीज इडली सांबार, मेदूवडा, धिरडी खाण्यास हरकत नाही. डिंकाचे लाडू हे बाल, वृद्ध, स्त्री पुरुष सगळ्यांसाठीच उत्तम आहेत. तसेच बासुंदी, रवा, पेढे, बर्फी यासारखे दुधाचे पदार्थ घेणेही ह्या ऋतूत हितकारक आहेत. दुपारचे जेवण वेळेवर व भूक लागली की लवकरात लवकर घ्यावे. जेवणात लोणी साखर, तूप साखर याचा समावेश अगदी रोज करायला हरकत नाही. आठवड्यातून 1-2 वेळा रव्याची खीर, गाजराचा हलवा, दुधी हलवा, साखर भात, पोळीऐवजी पराठा, वरण भाताऐवजी मसाले भात, पुलाव भात वगैरेही करता येतो. संध्याकाळी नारळाची बर्फी, काजूची बर्फी, मुगाचा लाडू, तिखट पुरी थोड्या प्रमाणात घ्यावी. रात्री जेवणात भाजी, भाकरी, बटाट्याचा रस्सा, खिचडी, पापड घ्यावे. मसाल्याचे पदार्थ सर्व ऋतूत हितकारक ठरतात. मासे, अंडी, सर्व प्रकारचा मांसाहार या ऋतूत वरचेवर व भरपूर घ्यावा. सकाळी लवकर उठून भरपूर व्यायाम करावा. अंगाला तिळाच्या तेलाने चांगले अर्धा तास अभ्यंग करून गरम पाण्याने आंघोळ करावी. अंगावर रेशमी, लोकरीचे उबदार असे कपडे वापरावेत. दिनमान लहान असल्याने रात्री झोप घेता येते. दिवसा मात्र कधीही झोपू नये. थंडी हळूहळू संपून वातावरणातील उष्मा हा वाढू लागतो व उन्हाळ्याची सुरुवात होते. वातावरणातील तापमान जसं वाढत जातं तसं शरीराचं तापमान वाढत नाही. मग शरीरात थंडपणा टिकवून धरण्यासाठी शरीराकडून थंडपणाची मागणी केली जाते. ही मागणी आपण शीतपेय किंवा काकडी, कलिंगड यासारखी फळे खाऊन पूर्ण करू शकतो. पण याने घशाची कोरड ही थांबत नाही. म्हणूनच आहारात गोड पदार्थाचा समावेश करणे हा आयुर्वेदाने उत्तम उपाय सांगितलेला आहे. या दिवसात नैसर्गिक व ताजी सरबते, उदाहरणार्थ कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत घेणे हे चांगलेच. तसेच उसाचा रस, शहाळ्याचे पाणी प्यावे. जेवणात पालेभाज्या अधिक असाव्यात. पालक, चुका, चाकवत तसेच भोपळा, दोडकी, घोसाळी यासारख्या फळभाज्याही हितकारक ठरतात. उन्हाळा बाधू नये यासाठी वापरली जाणारे आहारद्रव्य म्हणजे कांदा होय. ह्याचा मात्र भरपूर वापर करावा. या ऋतूत अग्नीचे बल हे कमी असल्याने मांसाहार मात्र अल्प प्रमाणात घ्यावा. उन्हाळ्यात घाम हा खूप येतो. त्यासाठी चंदन, अनंतमूळ यासारखी सुगंधी द्रव्यांची उठणे म्हणून वापर करावा. सोसवेल एवढ्या गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने 2 वेळा स्नान करावे. असह्य उष्णतेमुळे कोणतेही काम मन लावून करणे अशक्य होते. यासाठीच सर्व ऋतूत निषिद्ध सांगितलेली दुपारची झोप मात्र या ऋतूत हितकारक ठरते. रात्री झोपताना तळपायाला व डोक्याला खोबरेल तेल हे घालावे. त्यामुळे उष्णतेचा त्रास हा कमी होईल. उन्हाळ्याच्या धगीने तापलेली जमीन पावसाच्या धारांनी जशी सुकावते तशी आपल्यालाही पावसाची पहिली सर ही मोहून टाकते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने थोडी सावधगिरी ही बाळगली पाहिजे.
कारण ह्या दिवसात जंतूचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आढळतो. म्हणून पावसाळ्यात खाण्यापिण्याची ही विशेष काळजी घेतली पाहिजे. पचनशक्ती सर्वात कमी असण्याचा काळ असल्याने खाणे हे अतिशय हलके व वातदोषाला संतुलित करणारे हवे. स्वयंपाकात हिंग, सुंठ, मिरी, जिरे, आले, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, लसूण यासारख्या दीपन व पाचन द्रव्यांचा उपयोग अधिक प्रमाणात करावा. तसेच लसूण हा उष्ण व स्निग्ध असल्याने या ऋतूत वापरावा. या ऋतूत पालेभाज्यांचा वापर अधिक प्रमाणात करू नये. तूप हे वातशमन करणारे व उत्कृष्ट अग्निवर्धक असल्याने त्याचा वापर करणे हे उत्तम. पाणी हे विशेषतः उकळून प्यावे. स्नानासाठीही गरम पाण्याचा उपयोग करावा. रात्री जागरण टाळावे. पावसाळ्यात सर्दी, खोकला यासारखे रोग हे वरचेवर व जास्त प्रमाणात आढळतात. त्यासाठी घरी असलेल्या आल्याचा उत्तम उपयोग होतो. आल्याचा रस मधात मिसळून घ्यावा. तसेच गरम पाण्याची वाफ घ्यावी. सर्दी होऊ नये त्यासाठी आयुर्वेदात चांगला उपाय सांगितलेला आहे. तो म्हणजे नस्य. नस्य म्हणजे नाकात तेलाचे थेंब घालणे. रोज सकाळी न चुकता तिळाचे तेल 2-2 थेंब नाकात घातले तर हा त्रास नक्कीच कमी होणार यात शंका नाही. तर त्या ऋतूप्रमाणे जर आपण ही विशेष काळजी सगळ्यांनी घेतली तर सगळ्यांचे आरोग्य हे नक्की उत्तम राहील.